नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास 2000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर दुपारी 12 वाजता अजून 2000 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आणि आता 3 वाजता 2358 क्युसेकचा विसर्ग या ठिकाणून सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे पंचवटी या भागात बघू शकता पूर स्थिती निर्माण झालेली आहे. सिद्धेपाटेश्वर मंदिर असेल, चक्री कुंड असेल, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात मंदिरांमध्ये पाणी गेल्याचे चित्र आहे. तसंच पाण्याचं इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुटोंडे मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी या ठिकाणी पोहोचलेलं आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने असेल या पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. खरं तर या ठिकाणी भाविक हे अस्थि विसर्जनासाठी येत असतात, परंतु पावसामुळे त्यांची देखील आता गैरसोय निर्माण झालेली आपल्याला दिसून येत आहे. याचप्रमाणे या ठिकाणी रोज बाजार देखील भरत असतो. काही छोटे मोठे व्यापारी देखील या ठिकाणी रोज येत असतात. यांची देखील गैरसोय झाल्याची आपल्याला दिसून येत आहे. लोकसेवा राहुल वाघ, नाशिक.